सातारा जिल्ह्यातील कारागिरांची पोलादपूरमध्ये उपजीविका. बुरुड व्यवसायातही कल्पकतेची जोड आवश्यक. पोलादपूर तालुक्यामध्ये गेल्या 4 दशकांपासून तांब्या पितळेच्या भांड्यांना कलई लावणारा व्यवसाय अस्तंगत झाल्यानंतर आता बांबूपासून विविध वस्तू बनवणारा बुरुड व्यवसाय देखील लोप होण्याच्या मार्गावर आहे. कोकणात बांबूंचे पीक मुबलक आहे, मात्र बांबूंच्या वस्तू बनवणारे पारंपरिक बुरुड व्यावसायिक आणि खरेदीसाठी ग्राहक नसल्याने याबाबत आता उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील पुसेसावली येथील कारागीर आपल्या कुटुंबासह पोलादपूर येथे उदरनिर्वाहासाठी बुरुड व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलत्या जमान्यात जुन्या पद्धतीच्या टोपल्या, दुरड्या यांना नव्या कल्पकतेची जोड दिल्यास रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त होणार आहेत. पोलादपूर तहसील कार्यालयाच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंपाऊंड लगत या व्यवसायातील परजिल्ह्यातील कारागिरांनी बांबूंपासून शेतीसाठी उपयुक्त वस्तू तयार करून विक्रीचा व्यवसाय दरवर्षी थाटण्यास सुरुवात केली आहे. या कामी स्थानिक शेतकऱ्यांकडूनच कच्चा माल म्हणून बांधावरचे बांबू अत्यंत कमी किमतीत विकत घेत त्याच्या वस्तू हे परजिल्ह्यातील कारागीर तयार करीत आहेत. मात्र कोकणचा पर्यटन विकास झपाट्याने होत असताना अनेक पारंपरिक कोकणी व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. या पारंपरिक बुरुड व्यवसायाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत, हे मात्र खेदजनक म्हणावे लागेल. पोलादपूर तालुक्यातील यापूर्वी तांबे आणि पितळेच्या धातूच्या भांड्यांना कलई लावणारा व्यवसाय ठप्प झाला आहे. तसेच स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी जागा व्यापल्यामुळे गावातील अनेक घरातील तांबे पितळेच्या भांड्यांना अडगळीत टाकले आहे, तर काहींनी मोडीत काढले आहेत. तालुक्यातील बुरुड व्यवसायातील कारागिरांची घटणारी संख्या चिंताजनक असून कोकणात पर्यटनाचे वारे वाहताना पारंपरिक व्यवसायांना चालना देण्याच्या सरकारी प्रयत्नांचा लाभ घेत तालुक्यातील युवकांनी या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या नवनवीन शोभिवंत वस्तूंची निर्मिती बांबूंपासून केल्यास आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. सध्या परिस्थितीत पोलादपूर शहरात प्रकाश पिराजी जाधव सातारा जिल्ह्यातील पुसेसावली येथील रहिवासी असून ते आजोबांपासून वडिलोपार्जित व्यवसाय आजही त्यांनी सुरू ठेवला आहे. त्यांच्या बहिणी छाया माने या पोलादपूर येथे साधारण 3 महिन्यापासून व्यवसाय करत आहेत. एक टोपली साधारण 100 ते 150 रुपयेपर्यंत विक्री होते असल्याचे सांगून बांबूंचे दर वाढल्याने व्यवसाय परवडत नाही, मात्र व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी आजही व्यवसाय करत असल्याचे सांगत गेली 25 वर्षे पोलादपूर तालुक्यातील हा व्यवसाय आम्ही करत आहोत आणि नागरिकांचा या व्यवसायाला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने या व्यवसायाला पाठबळ देणे गरजेचे असून पारंपरिक सहकल्पकतेची जोड दिल्यास नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास जाधव यांनी बोलताना व्यक्त केला. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. खाली जागा आहे आणि हा भेटणार नाही हो, भेटणार नाही. भविष्यात ही टोपली बघायला भेटणार नाही येणाऱ्या 5 वर्षात. मुख्य आमचा म्हणलो नाही. आपलं नाव काय? प्रकाश. पूर्ण नाव सांगा. प्रकाश पिराजी जाधव. आपण कुठले राहणारे आहेत? पुसेसावली. जिल्हा? जिल्हा खटाव. तालुका खटाव असेल, जिल्हा सातारा. तालुका हां, बरं. आपण किती वर्षापासून हा व्यवसाय करता? लहानपणापासून, आज्या पंजापासून. अच्छा. पोलादपूरला किती दिवस झाले? 3 महिने झाले. सोबत कोण आहे? बन आहे. बरं. हा व्यवसाय तुम्हाला परवडतो का? नाही. बांबूचे रेट कसे आहे? 60-70. एक टोपली कितीला विकता? 100, 150, 125. इथं जागेवर धंदा होतो का? नाही, 1-2 खपत्यांना ते खेडेगावाला जायला लागते. बनवून खेडेगावाला जाता? खेडेगावात विक्री होते का? होते, आपलं थोडी होते. बरं. 10-12 गावं फिरायला लागतात. व्यवसाय परवडतो का? कसं काय होईल? नाही, काहीच नाही. नाही परवडत. नाही, काहीच पडत. एका काठीत होते की 1 ना तर 1.5 आपलं होते. बर. काटे चांगले असले तर 2 होते, आता काटे पोकळला राहिले तर 1च होतं. बरं.